तू दिवसभर घरीच असतेस ना? हे वाक्य ऐकल्यावर आपल्या हाऊसवाईफच्या चेहऱ्यावर मला वाटतं नक्कीच हसू येत असेल. पण मनात मात्र आपल्या खूप काही चालू असतं. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक हाऊसवाईफ, प्रत्येक आई आणि प्रत्येक पत्नीला समर्पित आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. हाऊसवाईफ असणं म्हणजे फक्त घरात राहणं असं नसतं. ते एक पूर्ण वेळचं काम आहे. सकाळी सगळ्यांच्या आधी उठणं, सगळ्यांच्या आवडीचे जेवण बनवणं, मुलांची काळजी घेणं, घरातील प्रत्येकाची गरज समजून घेणं, हे सगळं करताना आपण स्वतःला कुठेतरी विसरतो. लोक विचारतात, तू दिवसभर करतेस तरी काय? पण खरं पाहिलं तर आपलं काम कधीच संपत नाही. भांडी संपले की कपडे, कपडे संपले की स्वयंपाक, स्वयंपाक संपला की साफसफाई आणि हे सगळं संपलं की उद्याची चिंता सुरू होते. आपल्याला रविवार नसतो, सुट्टी नसते, पगार नसतो, पण जबाबदारी मात्र खूप असते. एक आई म्हणून आपण स्वतःपेक्षा मुलांना जास्त महत्त्व देतो. स्वतःसाठी काही घ्यायचं असेल तर आधी मुलांचा विचार करतो, नवऱ्याचा विचार करतो, घरचा विचार करतो आणि स्वतःला शेवटी ठेवतो. पण खरंच त्याची किंमत इतकी कमी आहे का? पण खरंच आपली किंमत इतकी कमी आहे का? नाही. कारण कारण आपण घर चालवत नाही, आपण घर घडवत असतो. मी सुद्धा पूर्वी वर्किंग वुमन होते, पण आई झाल्यावर आयुष्य बदललं. जॉब सोडला, कारण माझं मन माझ्या मुलाजवळ होतं आणि आज हाऊसवाईफ आहे. पण मला त्याचा कमीपणा वाटत नाही, उलट अभिमान वाटतो. कारण हाऊसवाईफ असणं सोपं नाही. प्रत्येकाला जमत नाही. कधी कधी मन खूप थकतं, रडावंसं वाटतं. आपल्यासाठी कोण आहे? आपलं कौतुक कोण करणार? पण मग मुलाचं हसू पाहिलं, घरातल्या लोकांचा आनंद पाहिला की पुन्हा जगण्याची ताकद मिळते. म्हणून प्रत्येक हाऊसवाईफला एकच सांगायचं आहे, स्वतःला कमी समजू नका. आपण जरी पैसे कमवत नसलो, पण आपल्यामुळे आपण घरातला आनंद कमवला आहे. आपल्या प्रेमामुळे घराला घरपण मिळाले आहे. आपल्या त्यागामुळे मुलांचं भविष्य घडलं आहे आणि आपल्या मेहनतीमुळे सगळे सुखात राहतात. म्हणून स्वतःवर प्रेम करा, स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःची स्वप्न जिवंत ठेवा. कारण आई होणं, हाऊसवाईफ होणं म्हणजे स्वतःला हरवणं नाही, तर स्वतःला नव्याने शोधणं आहे. आणि लक्षात ठेवा, हाऊसवाईफ ही फक्त ओळख नाही, ती एक शक्ती आहे, एक प्रेम आहे, एक त्याग आहे आणि संपूर्ण कुटुंबाचा आधार आहे. जर तुम्ही हाऊसवाईफ असाल तर आज स्वतःला एकदा आरशात बघा आणि अभिमानाने स्वतःला सांगा, मी फक्त हाऊसवाईफ नाही, मी माझ्या घरचा आधार आहे. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या आयुष आणि ही झाईबाबाचा सदस्य व्हा.